नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात चांगली केलेली, पॉझिटिव्ह मोमेंटम होता. ऑलमोस्ट दुपारच्या 17पर्यंत म्हणजे दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 24,200च्या अबाव गेलेला. मॉर्निंग सेशनमध्ये 24,200 एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे, तो टच करून ऑलमोस्ट त्याच्याही वरती 24,250पर्यंत गेला. पण 24,250च्या आसपास थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. ऑलमोस्ट आज दिवसभरामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स डेज हायपासून जवळपास 500 ते 600 पॉईंट सेन्सेक्स खाली आलं आहे. निफ्टीसुद्धा डेज हायपासून ऑलमोस्ट 150 पॉईंट खाली येऊन बंद आला आहे. एक फ्लॅट क्लोजिंग दिलं आहे. बँक निफ्टीसुद्धा डेज हायपासून 500 पॉईंट खाली येऊन पण मायनर पॉझिटिव्हमध्ये निफ्टी 30 पॉईंट, बँक निफ्टी 26 पॉईंट, सेन्सेक्स 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिला. पण ओव्हरऑल निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, डेज हायपासून ऑलमोस्ट अर्धा 1% घसरत बघायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 600-700 पॉईंट, निफ्टीमध्ये 150 पॉईंटच्या आसपासची फॉल जो आहे तो 150-200 पॉईंटच्या आसपासचा फॉल निफ्टीमध्ये डेज हायपासून बघायला मिळाला. रिझन प्रॉफिट बुकिंग याचा FIs किरकोळ विकत आहेत. आणि कालही मी म्हटलं की निफ्टीला 23,800 आणि 24,200 ही दोन या रेंजमध्ये मार्केट आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये कुठंतरी 24,200 क्रॉस केलेलं निफ्टीनं, पण सस्टेन नाही होऊ शकला. 24,200 क्रॉस केला, 24,250पर्यंत गेला आणि इमिजिएट पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये 24,200पर्यंत आला. आणि निफ्टी परत पुन्हा जसं 24,200च्या खाली आला त्याला घसरण सुरुवात झाली, प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट फ्लॅट क्लोजिंग 30 पॉईंट 24,000च्या आसपास निफ्टीमध्ये बघायला मिळालं. कालही मार्केटनं जे आहे ते लोअर लेवलवरून रिकव्हरी दिलेली. 23,900वरनं 23,850-900वरनं 24,000च्या आसपास येऊन डेज हायच्या आसपास बंद दिली. आज 24,200वरून खाली येऊन 24,000च्या आसपास बंद दिला. त्यामुळे मार्केट अजूनही रेंज बाउंड आहे, रेंजमध्ये स्टक आहे आणि कोणतेही पॉझिटिव्ह ब्रेक थ्रू सध्या तरी निफ्टीला अजून नाही आहे. 24,200च्या वर क्लोजिंग ज्यावेळी देईल त्यावेळी मला वाटते निश्चित आपल्याला फर्दर 24,500पर्यंतचे लेवल्स बघायला मिळतील. त्यामुळं उद्या सुट्टी आहे, फ्रायडे मोहरमची. मार्केट सोमवारी ओपन होणार आहे, त्यामुळे कदाचित निफ्टीमध्ये आज प्रॉफिट बुकिंग हायर लेवलवरून आलं असेल. ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह आहेत, मोमेंटम आहे, क्रूड ऑइलच्या किमती खाली आहेत, विक्स खाली आलेला आहे. त्यामुळे मार्केट थोडंसं वरती जायला हवं, पण हायर लेवलला रेजिस्टन्स फेस होते, FIsकडनं सेलिंग प्रेशर फेस होतं. नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी ट्रेड करायचा असेल तर सोमवार मंगळवारी विकली प्लस मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे मला दोन्ही दिवस थोडीशी चॉपी राहतील असं वाटते, हायली वोलाटाईल राहू शकतात एक्सपायरीमुळं. त्यामुळे 24,000 निफ्टीला एक स्पिऑट पॉईंट किंवा सपोर्ट लेवल बघू शकतो. 24,000च्या वरती आहे तोपर्यंत 24,200 आणि 250 जो आजचा हाय आहे तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकतं. 24,200 आणि 24,250 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 24,250च्या वर गेला तर फर्दर निफ्टीला रिकव्हरी येईल. अदरवाईज 24,000च्या खाली आला तर 23,900 आणि 23,850 इथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. म्हणजे 23,850-900 लोअर लेवलला, हायर लेवलला 24,200-250पर्यंत निफ्टी राहू शकते. या रेंजनुसार तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आलं तर 57,700पर्यंत ते 57,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 58,600 ते 700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे हायर लेवल निफ्टीला, बँक निफ्टीला 58,500 ते 700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 58,000 एक सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आलं तर 58,700पर्यंत 57,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FIsनी 1,500 करोडची विक्री केली आहे, DIsनी 2,700 करोडची खरेदी केलेली आहे. ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघायला झालं तर 1,020 शेअर्स आज NSEमध्ये वाढले. निफ्टीमध्ये NSEमध्ये 1900 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये मात्र 25 शेअर्स वाढलेत, 25 शेअर्स पडलेले आहेत. एक मिक्स आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज ऑटो आणि FMCG सेक्टरमध्ये तेजी राहिली. परिणामी IT, मेटल आणि एनर्जी सेक्टरमध्ये मंदी बघायला मिळाली. बाकी सेक्टर जे आहेत ते फ्लॅट बंद झालेले आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत 0.5%, पण डाव फ्युचर फ्लॅट आहे. काल डाव जोन्समध्ये तेजी झालेली 200 पॉईंटची, पण आज एकदम 10-20 पॉईंट फ्लॅट आहे. त्यामुळे ग्लोबल क्यूजसुद्धा मला वाटते US-इराण वॉरनंतरनं इकॉनॉमिक डेटा वॉच करत आहेत. भारतामध्ये बघा झालं तरी आर्थिक मुद्दे आहेत, प्लस पावसाचा थोडासा डिले, दुष्काळ सदृश्य पावसाचं होणारं कमी प्रमाणात ते सुद्धा मार्केटला कदाचित काळजीत पाडत आहे. कारण ह्या गोष्टीनं महागाई वाढू शकते. त्यामुळे मला वाटते मार्केट थोडंसं वेट अँड वॉच मुवमेंटला आहे. त्यामुळे मार्केट एक रेंज बाउंड आणि कन्सल्टेशन रेंजमध्ये राहू शकतं. तर बघूया मार्केट नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.